ब्रेकनंतर स्वागत। जंक फूड आता माणसाच्या प्रजातीच्या मुळावरच उठल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। अभ्यासानुसार जंक फूड खाणाऱ्यांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलंय। अतिप्रमाणात जंक फूड खाणाऱ्यांना मुलं होणार नाहीत असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। त्यामुळे जंक फूड खात असाल तर आधीच सावध व्हा। पाहूया। जंक फूड खाताय, खबरदार। जंक फूडमुळे वंध्यत्वाचा धोका। जंक फूड खाल, पुढची पिढी बर्बाद कराल। पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, कोल्ड ड्रिंक्स अशा जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलंय। महानगरांपासून छोट्या शहरातली तरुणाईही जंक फूड खाताना दिसते। जंक फूड माणसाच्या प्रजातीच्या मुळावरच उठल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। एका अभ्यासानुसार जंक फूड खाणाऱ्यांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलंय। जंक फूड खाणाऱ्यांना मुलं बाळं होण्याची शक्यता कमी असल्याचं या अभ्यासातील निरीक्षण आहे। वंध्यत्व वाढीस लागण्यास काही गोष्टी कारणीभूत ठरल्यात। त्या वस्तूंमध्ये जंक फूडचाही समावेश आहे। जंक फूडमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, शिवाय शुक्राणूंची गुणवत्ताही खालावते। वंध्यत्वासाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये तळलेले पदार्थ, बेकरी उत्पादनं, मैदा, पांढरा ब्रेड, शीतपेय, अतिप्रमाणात कॉफी पिणं, मद्यपान, धूम्रपान, तणाव, निद्रानाश ही कारणं असल्याचं सांगण्यात येतंय। आता जंक फूडमध्ये काही प्रकार असे असतात जे तळलेले असतात, त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त असतं आणि या चरबीच्या अतिप्रमाणामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते किंवा त्याला इन्फ्लेमेशन म्हणतो आणि ही सूज आल्यामुळे रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता कमी होते। हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये होतं। मद्यपान, धूम्रपान किंवा तंबाखू, गुटखा, कोकेन यासारख्या ड्रग्जमुळं पुरुषांमधील शुक्राणूंची किंवा स्पर्म्स जे असतात त्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता कमी होते, त्याची संख्या कमी होते, ज्याचा डायरेक्ट परिणाम हा प्रजनन क्षमतेवर होतो। वंध्यत्व येणं म्हणजे माणसाची पुढची पिढीच संपण्यासारखं आहे। अति जंक फूड सेवन म्हणजे माणसानं माणसालाच मारल्यासारखं होणार आहे। वंध्यत्व टाळण्यासाठी संतुलित आहार घ्यावा। आहारात दूध, फळं, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, गाजर, डाळी, संत्री, अक्रोड, जवस, जव, ओट्स, बाजरी अशा पदार्थांचं सेवन वाढवावं। थोडक्यात जंक फूड शक्य तेवढं टाळायला पाहिजे। जी प्रजननक्षम किंवा मूल होऊ देण्याची इच्छा असलेली कपल्स असतील किंवा जोड्या असतील त्यांनी जंक फूड आणि व्यसनं टाळायला पाहिजे। शक्यतो जंक फूड खाऊच नये, पण 4-6 महिन्यातून एकदा जंक फूड खाल्ल्यास काही फरक पडणार नाही। पण भाजी भाकरी, भात मासे हा आपला आहार जर आपण सोडून जंक फूडच्या नादी लागलो तर मनुष्य जातीचं कधीच भरून न येणारं नुकसान होणार आहे। एकतर मुलं होणार नाहीत, झाली तरी ती ताकदवान, बलवान होतील की नाही याबाबत शंका आहे। त्यामुळे आतापासूनच जंक फूड पासून लांब रहा। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।